गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत आणि दोन्ही बंधू एकत्र आले तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चन्नीथला यांनी याबाबतचे महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार की काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय आणि विशेष म्हणजे राज ठाकरे यांची उत्तर भारत आणि दक्षिण भारत ही भूमिका मान्य नाही, भारत एक आहे अशी प्रतिक्रिया चन्नीथला यांनी दिलेली आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळाची भूमिका घेणार का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। कृष्णात, अत्यंत मोठी बातमी आपण आता राजकारणातली पाहतोय ती म्हणजे मविया आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय। ठाकरे बंधू एकत्रित आले तर काँग्रेस व बळावर निवडणुका लढणार असं घोषित करण्यात येते। काय नेमकं या संदर्भातले आणखी तपशील? मनसेची भूमिका अधिक महत्वाची आहे या संदर्भात, कारण मनसे ज्या प्रकारे उत्तर भारतीयांच्या विरोधात त्यांनी आंदोलन पुकारलं गेलं होतं त्याची अडचण भाजपला जशी झाली होती तशाच प्रकारची अडचण आता काँग्रेसला होताना दिसून येते। कारण भाजपनं मनसेला जवळ केलं होतं परंतु स्वतः आघाडीमध्ये कधीच घेतलं नव्हतं किंवा महायुतीमध्ये कधी सामील करून घेतलं नव्हतं। मनसेची उत्तर भारतीयांच्या बाबतची असलेली भूमिका आणि त्याचाच प्रसंग आता काँग्रेस बाबतीत देखील होताना दिसून येते। एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना दिसून येत आहेत तर दुसरीकडे मविया मात्र फुटीच्या उंबरठ्यावर असलेली कारण असलेलं की मनसेनं जी भूमिका व्यक्त केलेली आहे आतापर्यंत जे आंदोलन उत्तर भारतीयांविरुद्ध केलेलं आहे यामुळे उत्तर भारतीयांच्या मतावर फरक पडू शकतो आणि एकंदरीतच उत्तर भारतातील राज्यांमध्ये देखील त्याचा परिणाम होऊ शकतो आणि परिणामी रमेश चन्नीथला यांनी भूमिका जी जी कृष्णात, आपला आवाज पोहोचत नाही, आपण पुन्हा एकदा संपर्क करूया। मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण राजकीय वर्तुळातून पाहतोय ती म्हणजे जर ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांची युती झाली तर मवियामधून काँग्रेस लढणार नाही, या निवडणुका काँग्रेस व बळावर लढणार असं चन्नीथला यांनी संकेत दिले। तशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। राज ठाकरे यांच्या भूमिकांची काँग्रेस विसंगती दर्शवते आणि त्यामुळे अशा प्रकारे निर्णय घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांना लागलेले आहेत आणि या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांची आता जुळवाजुळव सुरू झालेली आहे। आतापर्यंत महाविकास आघाडीतले 3 मित्रपक्ष एकत्रित निवडणूक लढवतील असं वाटत होतं, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातलं राजकारणाचं वेध आता जरा बदलू लागलेले आहेत आणि त्यामुळे 2 ठाकरे बंधू जर एकत्रित आले तर मात्र मविया फुटणार हे आता जवळपास संकेत मिळत आहेत। काँग्रेसनं स्वबळाची भाषा सुरू केली आहे। दिल्लीमध्ये झालेल्या बैठकांमध्ये स्वबळाची ही चाचपणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मवियाचं भवितव्य राज्यातलं नेमकं काय हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। किया है करेंगे और कांग्रेस पार्टी को कैसे मजबूत करेगा उसके संगठनात्मक कार्यक्रमों के बारे में भी बात की है और अलायंस के बारे में तो हम लोग अभी डिसीजन नहीं किया है, आने वाले दिनों में करेंगे। मुंबई कांग्रेस से नेता भी थे इधर, हमने बात किया बीएमसी में क्या स्टैंड लेना है और 7 तारीख हमारे पॉलिटिकल अफेयर्स कमेटी मुंबई में होंगे, मैं भी उसमें शामिल होगा, उसमें डिसीजन अंतिम डिसीजन लेगा। उद्धव जी के साथ जा रहे हैं? हाँ तो तय किया, अगर तय हो जाता है हाँ तो बाकी की उसी समय बात करेंगे। तर रमेश चन्नीथला यांची ही प्रतिक्रिया होती। काँग्रेसला मजबूत करण्यावर चर्चा झालेली आहे, मात्र आघाडीत लढण्याबाबत लवकरच ठरवलं जाईल। जर दोघे ठाकरे बंधू एकत्रित आले तर काय नेमकं काँग्रेस भूमिका घेणार या संदर्भातले हे संकेत मिळतात आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर सचिन सावंतजी जोडले गेलेले आहेत। सचिनजी, आत्ताच रमेश चन्नीथलांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली आणि आघाडीत लढण्याबाबत काय नेमकं भूमिका ठरती आहे आपली, काय याबाबत कळते? कारण त्यांनी ठाकरे बंधू एकत्रित आले तर संकेत दिलेत की काँग्रेस स्वबळाची भाषा करत आहे। म्हणाले आहे ते स्वयंस्पष्ट आहे, त्यांची मनसेची जी काही भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे ती आम्हाला कधीच मान्य नव्हती। त्यामुळे या संदर्भामध्ये निश्चितपणे काँग्रेसची काही जी तत्व आहेत, काँग्रेसचा जो काही विचार आहे त्याला ते छेद देणारी होती।
निश्चितपणे या संदर्भामध्ये त्यांनी जे विधान केलेलं आहे ते योग्यच आहे. आणि सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेची भूमिका मान्य नव्हती, काँग्रेसची तत्व मनसेची तत्व ही वेगळी आहेत आणि त्यामुळे त्यांनी मांडलेली भूमिका ही योग्य असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलंय. तर रमेश चन्नीथला यांनी हे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. काँग्रेसनं आता स्वबळाची भाषा सुरू केली आहे. ठाकरे बंधूंची युती जर झाली तर नेमकं काँग्रेस आता पुढे काय पाऊल उचलणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्वबळाची भाषा सुरू केली आहे आणि या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले आहेत तेही आपण पाहूया. वो उनका और कांग्रेस का कोई संबंध अभी तक नहीं आया है और हम हमारे विचारधारा पर कर्मठता के साथ कायम है. तर आम्ही आमच्या विचारधारेवर कायम असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेलं आहे. तर काँग्रेसला मजबूत करणार, आघाडीत लढण्याबाबत लवकरच ठरवलं जाईल असं त्यांनी सांगितलं. तर 7 तारखेला एक महत्त्वाची बैठक आहे आणि अर्थातच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात यामध्ये महत्त्वाची चर्चा होईल. जर ठाकरे बंधू एकत्रित आले तर मात्र मविया फुटणार का हे आता बघावं लागणार आहे. काँग्रेसनं स्वबळाची भाषा सुरू केली आहे. तर राष्ट्रवादीची नेमकी भूमिका या संदर्भात काय असणार, शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय असणार हे सुद्धा करणार आहे. तर या संदर्भातली आणखी काही माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर राज ठाकरेंची भूमिका आम्हाला अजिबात मान्य नाही. चन्नीथला काय म्हणाले ते आपण पाहतोय. आम्ही त्यांच्या भूमिकेशी सहमत नाही. उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं काही नाही. भारत एक आहे. उत्तर भारतीयांना काँग्रेसनं मजबूत केलं, खूप संधी देखील दिल्या आहेत. काँग्रेस आपल्या विचारधारांना घेऊन चालणारा पक्ष आहे. तर काँग्रेसनं हे संकेत दिलेले आहेत. तर मविया फुटण्याची एकंदरीतच शक्यता या वक्तव्यांवरून सध्या तरी दिसते आहे. जर मनसे शिवसेनेसोबत येत असेल, उद्धव ठाकरे पक्षासोबत येत असेल तर मविया फुटणार की तसंच कायम राहणार याबाबत आता काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र काँग्रेसनं जर अशी युती झाली तर मात्र स्वबळाचे संकेत दिलेले आहेत. तर या संदर्भात नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया. उत्तर भारतीय समाज त्यांच्यावरती नाराज आहे, त्याचा फटका तुमच्या आघाडीला बसू शकतो का, आणि ते जर आघाडीसोबत आले तर पक्षाची भूमिका काय असेल? बघा, आपला प्रश्नच हा थोडा मॅच फिक्सिंगचा दिसतो आहे. कारण माझं ऐकून घ्या पूर्ण. आता तुम्ही प्रश्न असा विचारला म्हणून त्या दोघा भावांचं मिलन होत असेल तर तुम्हाला त्रास व्हावं असं मला राजकीय मिलन आहे सर. काय असेल मला माहिती नाही, पण ते दोघं भाऊ आहेत. दोघं भाऊ एक होत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण दुसरा महत्वाचा विषय की आम्ही नरेंद्र मोदी नाही, आम्ही अमित शहा नाही की दुसऱ्याच्या घरं तोडायला जाणार. त्यामुळे ते दोघं भाऊ एकत्रित येत असतील तर त्याचं आम्ही स्वागतच करू. राहिलं या ज्या लोकल बॉडीज निवडणुका ज्या आहेत, या सगळ्या निवडणुका स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक नेते या सगळ्यांसोबत विचार विमर्श करूनच त्याचा निर्णय आम्ही लोक घेणार आहोत. नाना पटोले यांची प्रतिक्रिया होती. भाऊ एकत्रित येत असतील तर त्याचं स्वागतच आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करूनच या संदर्भातले निर्णय घेतले जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र चन्नीथला यांनी दिलेले संकेत, त्यामुळे आता मविया फुटणार की मविया कायम राहणार हे आगामी काळामध्ये स्पष्ट होणार आहे. राज ठाकरे यांची भूमिका मान्य नाही. भारत हा एकसंध आहे, एकच आहे. दक्षिण भारत, उत्तर भारत अशा प्रकारच्या संकल्पना या काँग्रेसला मान्य नाहीत असं चन्नीथला यांनी सांगितलंय. आणि या संदर्भात माणिकराव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया. राज ठाकरे और उद्धव जी एक साथ आ गए, दोनों भाई का मिलन हो गया, हमारे लिए खुशी की बात है. कांग्रेस पार्टी के लिए भी उसका अच्छा इज्जत है, ऐसा भी लेकिन अच्छा हुआ है दोनों भाई साथ में आए. इसका मतलब देखो, राज ठाकरे का क्या, राज ठाकरे की तरफ है उनका उद्धव ठाकरे जी है वो हमारे इंडिया आघाड़ी में थे, तो उनसे बात होगी ना. सभी सब्जेक्ट के ऊपर उनसे बात होगी, क्या करना चाहिए क्या नहीं. बहुत सारे सब्जेक्ट है ऐसे, एक दूसरे से बात करना जरूरी है.
तर माणिकराव ठाकरेंची प्रतिक्रिया होती, सर्व बाजूंनी विचार केला जाईल, दोन्ही भावांचं मनोमिलन होणं हे निश्चितच स्वागतार्ह आहे, मात्र एकंदरीतच आघाडीबाबत विचार होणं, सगळ्याच बाजूंनी विचार होणं हे गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता जर ठाकरे बंधूंची युती होत असेल, मनोमिलन होत असेल आणि राजकीयदृष्ट्या जर ते एकत्रित आले तर मात्र मवियामध्ये नेमकं काय होते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर गेल्या 2 आठवड्यांपासून एकंदरीतच राज्यातल्या राजकीय घडामोडी आहेत त्या अत्यंत वेगवान होऊ लागल्यात. मनसे प्रमुख राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून जे वातावरण सगळं तापलेलं होतं त्यावरून 2 बंधूंचं एकत्रित येणं, त्यासाठी आता मोर्चा निघणं आणि त्यानंतर मोर्चाचं रूपांतर विजय जल्लोषामध्ये होणं, त्यासाठी जागांची चाचपणी होणं, हे सगळं जेव्हा 2 बंधू एकत्रित येत असताना मात्र इकडे काँग्रेसनं आपली वेगळी भूमिका दर्शवलेली आहे. मविया फुटणार की काय अशी आता चर्चा सध्या सुरू झालेली आहे. तर मवियाचं नेमकं भवितव्य काय आहे हे बघणं आता पुढच्या काही काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. हे काही काळामध्ये स्पष्ट सुद्धा होणार आहे. आपण एकदा ग्राफिक्सद्वारे पुन्हा पाहूया. राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या भूकंपाची आता शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्रित आले तर मात्र मविया फुटणार आहे. राज ठाकरेंची भूमिका आम्हाला अजिबात मान्य नाही असं चन्नीथला यांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेशी सहमत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं काही नाही आहे. भारत एक आहे. उत्तर भारतीयांना काँग्रेसनं मजबूत केलेलं आहे आणि खूप संधी देखील दिलेल्या आहेत. तर काँग्रेस आपल्या विचारधारांना घेऊन चालणारा पक्ष असल्याचं चन्नीथला यांनी म्हटलंय.